महाजनपाडा या दोन संघादरम्यान शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला संदीप पोर्बी टॉच करण्याकरता सामना हा 3 षटकाचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चला टॉस एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाने जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्याकरता आमंत्रित केलेला आहे गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा संघाला. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत असणार आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. विश्वनाथ मॅन ऑफ द मॅच. मॅच संपल्यानंतर आपला पुरस्कार आपण घ्यायचा आहे. नवनाथ खट्टाळे याची विकेट्स त्यांनी मिळवली होती आणि पूर्णपणे सामना त्यांनी आपल्या बाजूने फिरवला होता. तर विश्वनाथ मॅन ऑफ द मॅच. या मॅच नंतर आपण हा सामन्याचा पुरस्कार घ्यायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावा आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्यायची आहे. तर सामन्याला सुरुवात झालेल्या सलामी जोडी अनिश आणि अमर. पहिला बॉल बॅटचा एज लागलाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूला फील्ड करतो. एकदा पूर्ण झाली याचा प्रयत्न घातक ठेवू शकला असता. काय घडले काय बिघडले तिकडे. यष्टाला चेंडू लावलेला नाहीये. बघा 2 धावा पूर्ण. बघा यष्टानं जर चेंडू जर लावला असता कदाचित विकेट ही मिळू शकली असती आणि थ्रो देखील थोडासा उशिराने झाला आणि विकेट किपर देखील यष्टनच्या मागे थांबला होता. तेच कारण यष्टांना हात लागू शकलेला नाहीये आणि या 2 धावा पूर्ण झाल्यात. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आहे. जो संघ जिंकेल सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. इथे बघा ऑफ साईडला हा चेंडू तिकडे ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर आहे तिकडे. चेंडूला उसळ फेकेल तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झाली. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचलेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा संघाने खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. 2 मॅच त्यांनी जिंकले सकाळच्या सत्रामध्ये. त्यानंतर त्याला बाय मिळाली आणि आता या शेवटच्या मॅच मध्ये ते आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. संदीप ज्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघाकरता. त्यानंतर विश्वनाथ ऑन साईडला कॅप शोधलाय. अमर याने चेंडूला पाठवलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. हालाय खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 7. या धावसंख्येवरती 7 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस फोर्स केले चेंडूला. क्षेत्ररक्षक विश्वनाथ रोखू शकलेला नाहीये. चेंडू निघून गेलाय. 6 धावांकरता बिग शॉट. षटकार. बघा जशी स्ट्राईक रोटेट झाली तशी षटकार चौकारांची आतिषबाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली.
अमर भोये याच्याकडनं सकाळच्या सत्रामध्ये अमर भोये बॅटिंग करत असताना 2 मॅच मध्ये सामनावीर ठरलेला आहे आणि इथे देखील त्याच प्रकारे बॅटिंग करत असताना 2 बिग हिट 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आलेले आहेत आणि विश्वनाथ त्याची आता जागा ही बदललेली आहे. इथे आहे संधी सोडलंय. संधीचं सोनं करता आलेलं नाहीये मात्र हा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13. फुल टॉस चेंडू दिशा से फटके तो मिलेंगे फटके. खूप सुंदर फटका 6 धावा षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. बघा तिकडे शिवरामजी शेलका आणि पद्मनजी शेलका साहेब बसले. त्यांच्या भेटीसाठी हा चेंडू तिकडे पाठवला होता. बघा थोडासा क्रॅम्प झाला कारण ज्या प्रकारे त्याने फटका खेळला होता थोडासा पाय त्याचा खेचला गेला होता. धावसंख्या झालेली आहे 19 रन्स ऑन द बोर्ड. बघा अमर होय थोडासा इंजर्ड होताना दिसतोय. थोडासा त्रास होतोय त्याला पायाला थोडासा क्रॅम्प येताना दिसतोय. भावेश शेलकांचे ते आगमन झाले त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. बघा आता बक्षिसांचा हा वर्षा होणार आहे मात्र याच दरम्यान एक सहज सोपा झेल इथे पकडला गेलाय. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अनिश याचा सरळ मिड विकेटच्या हातामध्ये आपला झेल देऊन तो माघारी परतलेला आहे. दुसरं षटक हाताळण्याकरता विश्वनाथ आलाय. विश्वनाथ ज्याने एक झेल सोडला होता तिकडे. नवीन बॅटर ओपेश वरठा. उपेश केलाय. शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा आहे चेंडू. चेंडू निर्धाव येतोय. कमबॅक या षटकामध्ये करताना दिसतोय विश्वनाथ. पहिल्या बॉलवरती विकेट आली. दुसरा चेंडू हा निर्धावाला. धावसंख्या 19 वरती स्थिरावली गेली. हुक करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे जयदीप. 2 धावा तरी ते पूर्ण केल्यात. 2च धावावरती समाधान मानावं लागेल. आता या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21च्या घरामध्ये. 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र बॅटन बॉल संपर्क नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. इथे बघा इथे देखील चेंडूवरती नजर नाही आहे. ओपेश याची आणखीन एक चेंडू निर्धाव येतोय.
बघा अगोदरच बॅट त्याची फिरली होती आणि चेंडू त्याच्या चेहऱ्यावरती येऊन लागला तिकडे. विश्वनाथ याने चांगला कमबॅक केला या ओव्हरमध्ये. आत्तापर्यंत 2च धावा त्याने खर्च केल्यात आणि एक महत्वाचा गडी देखील टिपलाय. बघा अमर भोये जो चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आलेत, तो नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. त्याला कुठेतरी स्ट्राईक वरती घेऊन येणं फार गरजेचं आहे. मात्र तसं काय होताना दिसत नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 21 21 धावा धावफलकावरती लागल्यात. आता पाहतोय की आपण या इनिंगचे 6 चेंडू बाकी राहिलेत. पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय. एगादी स्पोर्ट्स महाजनपाडा हा संघ तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सूरजच्या बराफ. अमर करता पहिला चेंडू. हा निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल. आता अमर देखील थोडासा प्रेशराईज होताना दिसतोय, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक मिळालेली नाही. या पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या त्याने धावा बनवल्यात. इथे पाहतो आपण सरळ बॅटना फटका केला गेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिकडे आपण पाहतोय की फलंदाज धावच्या स्वरूपात बाद झालेला आहे. बावीस धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. इथे आपण पाहतोय मिस टायमिंग झालेला आहे. मात्र चेंडू हा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. हा चौकार येतोय. या चौकाराची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 26 धावसंख्येवरती. सव्वीस धावा धावफलक.
हॅलो चेक. इथे बघा खूप चांगला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र त्यांच्या मधून चढून निघून जातोय. 4 धावांकरता मोक्याच्या क्षणी हा एक चौकार येताना दिसतोय. या चौकाराने धावसंख्या आता 13 वरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. बघा पहिला षटक खूप चांगला हाताला 8 धावा गेल्या. मात्र त्यानंतर अमर याने देखील जबरदस्त कामगिरी केलेली आहे. फक्त 5च धावा त्याने 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात. इथे देखील चांगला फटका केला गेला. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये 1 धाव कंप्लीट झाले. 2 क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि थोडासा असफल ठरलेत आणि या विश्वनाथ तिकडे पोहोचू शकला नव्हता. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेने धावसंख्या 15 वरती. म्हणजे आता मॅच जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 14 धावेंची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 14 धावा. बघा इकडे 6 चेंडू 14 धावा. स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहतो या विश्वनाथ. आता विश्वनाथ याला मॅच जिंकायचं असेल तर चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आता संपूर्ण मॅचची धुरा त्याच्या हातामध्ये असणार आहे. अजित येतोय. अजित वतास शेवटचे 6 चेंडू हाताळण्याकरता. पहिला चेंडू हा निर्धाव येतोय. डॉट बॉल. 5 चेंडू आणि आता 14 धावा. बघा खूप चांगला चेंडू ते हाताळलेला आहे. चेंडू पाहिल्यानंतर थोडासा वळण घेणार होता आणि आपण पाहतो उसळी देखील घेतली आणि या चेंडू हा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल. आता 5 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 14 धावेंची गरज असणार आहे. आणखीन एक चेंडू हा निर्धाव येतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव आलाय आणि आता 4 चेंडू आणि 14 धावा. आता हे समीकरण थोडस कठीण झालंय. आज विश्वनाथ करणं फिल्डिंग देखील थोडीशी खराब झाली. बॅटिंग मध्ये देखील परफॉर्मन्स थोडासा खराब होताना दिसतोय. म्हणजे आजचा दिवस त्याचा थोडासा खराब जाताना दिसतोय. आता 4 चेंडू आणि 14 धावा. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. सलगचा हा 3रा चेंडू हा डॉट आलाय आणि आता 3 चेंडू आणि 14 धावा. हिट आउट या गेट आउट. आता या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. इथे बघा फटका तर खूप चांगला केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे 1 धाव कंप्लीट झालाय आणि बघा इथे 2 धावांची आवश्यकता हवी होती मात्र 1च घेतलेली आहे. आता 2 चेंडू आणि 13 धावा. 2-13. बघा ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. 2 चेंडू 13 धावा. आता पूर्णात आपण पाहतोय मॅच वरती पकड मजबूत झालेली आहे आणि सुपर 4 मध्ये जाण्याचे जे रस्ते आहेत ते पूर्ण खुले झालेत गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीम साठी. इथे बघा ऑफ साइडला फटका खूप चांगला केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि 1 हँडेड खूप चांगला झेल वगळलाय. फलंदाज होतो बाद महेश भडांगे. बॅक टू द डग आउट. आता शेवटचा एक बॉल बाकी राहिलाय आणि एका चेंडूवरती मॅच जिंकण्याकरता 13 धावेंची गरज आहे.
आणि हा चेंडू इथे धाव आलेला आहे आणि अशा प्रकारे हा मॅच इथे जिंकलाय आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रथमच एका ट्रॉफीवरती नाव उकळताना दिसतोय. आणि गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा हा संघ, हा जल्लोष इथे आपल्याला पाहायला मिळतोय कारण प्रथमच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये